पिंजरा पिंजरा रे काय रे बाळा, तुला ओजस म्हणून बाबा नको आहेत ना? मला माहितीये तुला फक्त वीर बाबा हवेत, पण तू काळजी नको करू. तुझी मम्मा आहे ना, आता बघ त्या ओजसचे कसे 12 वाजवते ते. आणि ज्या लोकांनी ओजसला आपल्या गळ्यात बांधलंय ना, तेच लोक त्याचा जीव घेतील. आणि मग फक्त तू, मी आणि तुझे वीर बाबा, आपण तिघे मिळून धमाल करूया. हा बोल रे, काम झालं? पैसे दिले का नारायणीला? हो दिले गोरख दादा. तिच्याच हातात दिलेस? हो मी स्वतः नारायणताईच्या हातात दिले. बर. तिची तब्येत कशी आहे रे? म्हणजे आजारी वगैरे नाही ना वाटली? नाही तसं काही वाटलं नाही दादा. एकटीच होती का बरोबर होतं कोणीतरी? नाही त्या एकट्याच होते. अच्छा बरं ठीक आहे. तू एक काम कर, तू आपल्या संस्थेच्या ऑफिसमध्ये जा आणि कार्यकर्त्यांना माझा निरोप दे. ठीक आहे दादा. आज जरा काम आहे मला बहुतेक यायला जमणार नाही. मी करतो फोन तुला. ठीक आहे दादा, ठेवतो फोन. ठीक आहे. नाही सर, तसं नाही. पुण्यात माझा चांगला सेटअप आहे. हो, अगदी खूप मोठा नसला तरी जो काही सेटअप आहे तो खूप ऍक्टिव्ह आहे. येस राईट. हा सर, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे पोहोचले की मी लगेच कामाला सुरुवात करेन. जोपर्यंत डॉक्युमेंट्स माझ्याकडे पोहोचणार नाही तोपर्यंत मी नाही सांगू शकणार सर. हा सर, एक काम करा ना, तुम्हाला तिकडे माझा मित्र भेटेल, ही इज माय कलीग. तो तुम्हाला हे सगळे डिटेल्स देऊ शकतोय. कोणतं फायनान्शियल इयर म्हणाला? राईट, दॅट वॉज 10.2%. ओके. 10 मिनिटं झाली, हा 2 मिनिटं म्हणतो आणि हा फोन ठेवतच नाहीये. काय करू? मला तर ताबडतोब बोलायचं आणि सुटीचे काय हाल झाले असते तिथे कुणाच ठाऊक. आता काय करू? जाऊ का सरळ आणि आल्यावर सांगू का? नको सांगूनच जाते. बाकी काही नाही, निदान सुपीकडे झाले एवढं तरी नक्कीच सांगायला पाहिजे. पण कधी नव्हे तो हा एवढा का बोलतोय फोनवर? And that was 6,32,000. Right, sir. Okay. Right. That was for the year 2008-2009.
नाही सर, या छोट्या छोट्या गोष्टींची मी व्यवस्थित दखल घेईन. येस. सुपी, अगं तिथे काय झालं हे कळल्याशिवाय मला कसं कळणार मी काय करायचंय ते? सुपी, तू रडणं थांबवणार आहेस का आधी? मला सांग ना तिथे काय झालं, कशामुळे झालं? हे बघ ठीक आहे, ऐक ऐक, हे बघ रडू नकोस, मी आले, मी येते. हो, तुझ्याकडेच निघाले मी. हो, काय झालं? मला नाही माहिती काय झालं, तिथे गेल्यावरच कळेल. तू पंढरा, मी येते फक्त. अगं पण तू गेल्यावर इथं पंढरा, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत बसू का? तुला नाही तेव्हा चौकशा जाऊ दे. अरे ही आनंदी कुठे गेली रे? मला काय माहिती आता. तुला काय माहित म्हणजे? हा बरोबर, ती बहुधा भाजी आणायला गेली आहे. भाजी आणायला गेली? अरे कालच तर एवढी भाजी आणून ठेवली की फ्रीज मध्ये. आता काय भाजी बरोबर नवीन फ्रीज बी घेऊन यायची का काय ती? हा बरोबर आहे तुमचं. तिने मला सांगितलं की ती भाजी आणायला जाणारच नाहीये. पंढऱ्या, गेली कुठं ती मग? अहो तो तिला त्या आपल्या हिचा फोन आला होता. हो ती हिती म्हणजे कुणाचा फोन? आपली ती ही होती ती ही आपली म्हणजे नारायणी? हा 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 बरोबर आहे तुमचं. तिचाच फोन आला होता तिला. अर्ध्या तासात येणार आहे ती इकडे. आता ही त्या नारायणीला भेटायला कशाला गेली असल? आता येऊ दे, चांगली खरडपट्टीच काढते मी तिची. आता त्या अवधसेला भेटायला जाऊन काय मिळणार आहे तिला? मग बसते रडत. पंढरी, आनंदी कुठे? अरे आनंदी कुठे, बोल ना. मला काय माहिती, सगळे येऊन मलाच विचारतात आनंदी कुठे गेली, कशाला गेली, कशासाठी गेली. आता बहुधा मला पण अर्ध्या तासासाठी कुठेतरी गेलं पाहिजे. हे पंढरे, सोनबाईनं बोलो, कुठे गेले ते? याला काय झालं? काय एक नमीन भरले त्या घरामध्ये. सोनबाई, ओ सोनबाई, गेले कुठे? नारा, कुठेस तू? काय काय? हे काय झालं? काही नाही गोरख काका. नारा, अगं हे तू माझा फोन का उचलत नव्हतीस? माझा फोन वाजत होता. नारा, फोन चेक कर. सकाळपासून 15-16 वेळा तरी फोन केलाय मी तुला. एकाही फोनला उत्तर दिला नाहीस, म्हणून शेवटी मी काळजीनं आलो इथं. सॉरी काका, माझं लक्ष नव्हतं. माझ्या बाबतीत काय चाललंय ना मलाच कळत नाहीये. नारा, तुझी तब्येत ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का? हा, अगं तू काहीच का बोलत नाहीयेस? बरं, माझा निरोप मिळाला तुला? कुठला निरोप? हॉटेल सोडण्याचा. बिल भरलंस सगळं? काका, कुठलं बिल, कुठलं काय? मला तू काय बोलतोयस अजिबात कळत नाहीये रे. अगं नारा, माझा माणूस आलेला ना पैसे घेऊन, त्यांनी दिले पैसे तुला. माणूस? कुठला माणूस? माझा माणूस खोटं बोलणं शक्यच नाही. याचा अर्थ हीच खोटं बोलते. नारा, अगं हे काय झालंय नक्की? काका प्लीज मला विचारू नकोस, आणि मी तुला सांगणार सुद्धा नाही. नारा, हे बघ, तू चक्कर येऊन कुठे पडलीस का? काय झालंय नक्की? काका, या 2 दिवसात मी काय काय भोगले हे मलाच माहितीये. ओजसमुळे वाटोळं झालंय माझ्या आयुष्याचं. आत्महत्या करण्याचे विचार येतात सारखे माझ्या मनात. नारा, नक्की काय झालंय? ओजस मला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून खूप मारतोय. एकदा दोनदा तर त्याने माझ्या पोटावर बुक्क्या सुद्धा मारल्या. त्याला म्हटलं माझ्या पोटात बाळ आहे, निदान त्याचा विचार करता म्हणाला बाळ पाडून टाक म्हणून. त्याची हिंमत. हे तर काहीच नाही काका. त्याचं डोकं फिरलं ना की माझे केस धरून मला भिंतीवर आपटतो. मी त्याच्या पाया पडते, म्हणते माझ्या पोटात बाळ आहे, निदान त्याचा तरी विचार कर. पण नाही, राक्षस आहे तो, राक्षस. त्याला माझ्याकडून फक्त पैसा हवाय. आता मी कुठून आणू एवढे पैसे? आहेत का माझ्याकडे एवढे पैसे? काका, तुम्ही माझं त्याच्याशी लग्न लावून देण्यापेक्षा मला विहिरीत ढकलून दिलं असतं ना तरी चाललं असतं. तो रोज असाच दारू पितो आणि मला मारतो. नारा, नाही म्हणजे हे सगळं तुम्हाला सांगतेस त्याच्यावर विश्वास काही बसत नाहीये माझा. नाही, आणि हे जर असं होतं मला का नाही सांगितलंस?
नाही सांगितलं, कारण ओजसने मला बजावलं होतं की काकाशी बोलायचं नाही म्हणून. गोरख काकांशी कुठलेच संबंध नाही ठेवायचे, कारण तू त्याला नाही आवडत. का असं का करेल तो? कारण त्याने माझ्याशी लग्न फक्त माझ्याकडून मिळणाऱ्या पैशांसाठीच केलंय. त्यासाठी तो दिवस रात्र माझा छळ करतो. मग मीच त्याच्या समोर हात जोडते. पण जाऊ दे, झालं ते झालं. पण प्लीज काका, मला वाड्यावर घेऊन नको जाऊस. झाकली मूठ 1.25 लाखाची तशी सुखी नाहीये मी. त्यामुळे बाबांना आणि मामाला हे कळायला नको. हे बघ नारा, जर तो खरंच असं वागत असेल ना तुझ्याशी, तर मला बघावंच लागेल त्याच्याकडे. कुठे आहे, कुठे तू? काय माहिती, कुठेतरी बाहेर गेलाय. असाच दिवसभर हिंडत असतो. काका, तू उगाच आमच्यामध्ये नको पडूस. मला गरज लागली तर मी सांगेन तुला. नाही नारा, नाही. हे बघ, ओजस जर खरंच असं वागत असेल ना तुझ्याशी, चांगला सोलटून काढीन मी त्याला. तू एक काम कर, माझ्याबरोबर वाड्यावर चल. नाही काका, जोपर्यंत ओजस या गावातून जात नाही तोपर्यंत मी वाड्यावर नाही येणार. मला नाही संसार करायचा त्याच्या बरोबर. मर मरतीये मी. हे बघ नारा, मी समजावतो ना त्याला, मी बोलतो त्याच्याशी. हा, तू असा तडकाफडकी विचित्र काहीतरी निर्णय घेऊ नकोस. मी बोलतो ओजसशी. तू चल, आराम कर. नाही काका, मी जरा माझे पाय मोकळे करायला चालले. या सगळ्यात नक्कीच काहीतरी भानगड आहे. नारायणी का खोटं बोलते कळत नाही. सगळ्याचा छडा लावायचा असेल ना, तर ओजसला भेटावंच लागणार. काका, कसला विचार करतोयस? नाही, काही नाही. बघतो तो ओजस कुठे मिळतोय का, असेल कुठेतरी गावात. हा, तू काळजी घे. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्याकडून काम 100% नाही तर 200% अप्रतिम होईल. नाही, मी फ्रीच होतो, तसा काहीच प्रॉब्लेम नाही. या थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. दादा, अरे महत्वाचं बोलायचंय. गजा, मी मागचा अर्धा तास फोनवर महत्वाचंच बोलत होतो. निदान पुढचा अर्धा तास प्लीज माझ्याशी ना कोणी काही बोलू नका. कान किटलेत माझे. बरं ठीक आहे, नाही बोलत, पण वहिनी कुठे ते सांग. असेल ना इथेच कुठेतरी, जाऊन बघतो. अरे नाहीये इथे म्हणून तर तुला विचारतोय. अरे शोध ना जाऊन, असेल. अरे ठीक आहे. गजा, काय रे बाबा, काय झालं? गावात काय मारामारी वगैरे करून आलास का? दादा, माझं वहिनीकडे काम आहे, सांग ना पटकन कुठे आहे ती. तुम्हाला सगळ्यांना झाले तरी काय? प्रत्येकाचा चेहरा धास्तावलेला आहे आणि प्रत्येकाला एवढी घाई आहे. आनंदी पण मगाशी माझा एवढा महत्वाचा कॉल चालू होता तेव्हा पण सारखं फोन ठेव. जा बघ, तू असेल ती खाली. तुझं काम आहे ना, तू शोध. हो ठीक आहे, मी शोधतो, पण माझ्या आधी जर कधी तुला दिसेल ना तर मला सांग पटकन. आता न दिसायला ती काय मोहरीचा दाणा आहे का? अरे जा ना बाबा, असेल कुठेतरी, शोध तुझा. पण आता तू पण तात्यासारखं बोललास. बोललो असेल मी तात्यांसारखं, पण ऐकलंयस ना तू. मग जा ना प्लीज, माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस. सुपी, पिंजरा